कळवणमध्ये घरकुलाच्या नावाखाली अवैध वाळू वाहतूक। महसूल विभागातील दलाल, तलाठी, मंडळ अधिकारी व प्रमुख अधिकारी यांचे अर्थपूर्ण अभय। सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखेंची वाळू माफियांवर कारवाई। कळवण तालुक्यातील गिरणा, पुनद, पांझरा, बेहडी या नदीवर अनेक ठिकाणाहून अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू होता। त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी तक्रार करूनही कुठलीही कारवाई होत नव्हती। मात्र तक्रार थेट सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे यांच्याकडे केल्याने त्यांनी धडक मोहीम हाती घेत मागील 15 दिवसात 8 वाहनांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहेत। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। कळवण तालुक्यात कळवण, कळमथे, नाकोडे, गणोरे, मानूर, ओतूर, वरखेडा, मोगभनगी, असोली, अभोणा, तिरहड, एकलहरे, कनाशी यासह अनेक ठिकाणी राजरोस अवैध वाळू उपसा सुरू होता। काही वाळू माफियांनी महसूल विभागातील दलाल, तलाठी, मंडळ अधिकारी, प्रमुख अधिकारी यांच्याशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून घरकुल व विकास कामांच्या नावावर बिनधास्त 24 तास अवैध वाळू उपसा सुरू केला होता। मात्र सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे यांच्याकडे थेट तक्रार करताच एकूण 8 वाहनांवर कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर वाहने जुने तहसील, स्वस्त धान्य गोडाऊन, प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले। या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व मुरुम उत्खनन करणाऱ्या चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।